महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। हे नागरिकांशी जीवाशी खेळण्याचा प्रकार वन विभाग करते। जर तुम्ही शिवसेनेच्या मागणीवर या ठिकाणी पिंजरा लावला तो पिंजरा उघडा ठेवायला पाहिजे होता। या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवायला पाहिजे होतं। जर पिंजरा बंद असेल, त्याच्यामध्ये भक्ष्य नसेल, तर हा बिबट्या जेरबंद कसा काय होईल? हा शिवसेनेच्या वतीने वन विभागाला आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारतो। ज्या कोणी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी हा सगळा घोडसाळपणा केला असेल, नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल, त्यांना तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी आम्ही आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतो आहे। साखरी रोडला 500 क्वार्टर या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी या ठिकाणी मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ती बातमी कळाल्यानंतर आम्ही सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि सांगितलं की या परिसरामध्ये तुम्ही कॅमेरे लावा, ड्रोन कॅमेऱ्याने त्याची तपासणी करा आणि पिंजरे लावून त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून तो बिबट्या आपल्याला जेरबंद कसा करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न करा। आमच्या मागणीनुसार, शिवसेनेच्या मागणीनुसार त्या ठिकाणी प्रशासनाने पिंजरे लावले, परंतु पिंजरे लावत असताना अत्यंत गलथान कारभार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उघडकीस आलेला आहे। आपण हे पिंजरे बघत असाल, हा पिंजरा या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे। या पिंजऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही। जर त्यांनी पिंजरा बंद ठेवला, त्याच्यामध्ये भक्ष्य ठेवलं नाही, तर हा बिबट्या कशा प्रकारे इथं जेरबंद होऊ शकतो? हा वन विभागाचा गलथान कारभार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। जर भविष्यामध्ये या परिसरामध्ये आणि धुळे शहरामध्ये जर बिबट्याचा वावर वाढला आणि त्याच्या हातून जर काय कुठल्या मानवी वस्तीवर, मानवावर जर कुठल्या प्रकारे हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जर काय बरी वाईट घटना घडली, तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की वन विभागाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्याला शिवसेना त्या ठिकाणी स्वस्त बसू देणार नाही आणि उद्या उठून काही प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल। जय महाराष्ट्र। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।